ಎಲ್ಲ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनंजय सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आज एक विशेष व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. काल 25 ऑक्टोबर रोजी माझ्या घरी दुपारी माझे मित्र, माझे क्लासमेट, माझे रूममेट श्रीशैल मळेवाडी सर हे आले होते. त्यांच्यासोबत माझेच मित्र, माझेच क्लासमेट, जे MA चे जे क्लासमेट होते आम्ही तिघ जण, सुर्वे सर आणि आमचे जितू गुरव सर आणि आमचे श्रीशैल मळेवाडी हे घरी आले आणि माझं PhD झाल्यामुळे मला ते सन्मान केलेत, आशीर्वाद दिलेत, प्रेम दिलेत, पेढा दिलेत. मग ह्या मित्राबद्दल मी तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे का? अतिशय नम्र आणि चांगलं गुण असलेला हा माझा मित्र. मी खरं तर माझं ऍडमिशन इथे खेडगी कॉलेजमध्ये अक्कलकोट येथे BA थर्ड इयरला. काही कारणाने मी सोलापूरला गेलो होतो. तिथं सिद्धेश्वर बोर्डिंगमध्ये आम्ही राहिलो. BA थर्ड इयर आणि MA फर्स्ट इयर हे माझे सोबत असलेले मित्र. कॉलेजला टॉपर, इंग्रजी म्हणजे अतिशय अतिशय सुंदर इंग्रजी या मित्रांचा. त्यांच्यासोबत जितू गुरव हा तर अतिशय चांगला माणूस. ओके. आणि आता तो सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून तो काम करतो. आणि सुर्वे सर MPSC मार्फत, सरळ सेवा भरती मार्फत तो नोकरी, शिक्षण विभागात तो नोकरी लागलेला आहे. असे चांगले मित्र. मग हा आपला श्रीशैल मळेवाडी MA ला टॉप मार्क्स घेतल्यानंतर यांचं बुद्धिमत्ता बघून आमचे जे गुरुवर्य धानाप्पा मेत्रे सर यांना सांगितलं की तू खूप हुशार आहे, मग तुला सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेजमध्ये मी प्रोफेसर म्हणून निवड करायला सांगतो. मग ह्याला तिथं नोकरी मिळाली. तो प्रोफेसर म्हणून नोकरी करतो. आणि मध्यंतरी काळात माझा आणि त्याचा म्हणजे माझा जो सेटनेटचा रिझल्ट सगळीकडे पेपरमध्ये आल्यानंतर मित्राने मला कॉंग्रॅच्युलेशन दिलं आणि मला सोलापूरला बोलवलं की माझ्या कॉलेजला या धाना या आणि आमच्या विद्यार्थिनीला तुम्ही गायडन्स करा. मग एक दिवस त्यांनी तिचा कार्यक्रम ठेवला. मग तो कार्यक्रम संपल्यानंतर मी म्हणालो श्रीशैलला, अरे श्रीशैल, तू एवढा हुशार माणूस आहे, अतिशय बुद्धिवान आहात आणि अतिशय नम्र असलेलं तुम्ही, मग तुम्ही PhD करा ना, तुम्ही सेट पेपर द्या ना, तुम्ही नेट पेपर द्या ना, असं मी बोलल्यानंतर हो खरो का. मग त्यांनी 2021ला PhDचा एंट्रन्स एक्झाम दिला आणि विद्यापीठामध्ये टॉपर घेऊन अवघ्या 3 वर्षात त्यांनी PhD कंप्लीट केलेला हा माझा बुद्धिवान मित्र. मला जर 12 वर्ष, मला PhD करण्यासाठी 12 वर्ष लागलेले. लक्षात घ्या मी काय म्हणतो. म्हणजे माझं PhD हा खूप लेंदी PhD, अनेक अडचणीमध्ये मी अडकलेला माणूस. शेवटी माझा देव माणूस आमचे कोळेकर सर आणि आमचे मित्र हे सगळ्यांचं मदत झाल्यामुळे माझं PhD कंप्लीट झालं. परंतु या मित्रांना जेव्हा मी विचारलो, तुम्ही एवढं हुशार आहात, मग तुम्ही पण PhD करा, नेट करा, सेट करा. मग तो माणूस, खरं का? हो. मी म्हटलं तुम्ही हुशारच आहात, मला माहिती आहे ना, तुम्ही कॉलेजला टॉपर असलेला माणूस, का तुम्ही इकडं लक्ष देत नाही? मग तो सिरियस घेतला, तो शब्द सिरियस घेतला आणि तो पेट एक्झाम दिलात आणि PhD कंप्लीट करून माझ्या घरी आलात. आणि विशेष म्हणजे PhD कंप्लीट झाल्यानंतर क्लासमेट येऊन सत्कार करणं हा खूप खूप आनंदाचा गोष्ट आहे. अतिशय नम्र असलेला, चांगला गुणधर्म असलेला हा मित्र. अनेक माझ्या अडचणी समजून घेतलेला हा आपला जितू गुरव. मी खूप वेळा तेव्हा पण चक्कर येऊन पडत होतो, दवाखान्याला घेऊन गेलेला हा आमचे मित्र. एवढं चांगलं मित्र आज PhD होऊन माझ्या घरी आलात. आणि त्यांना मी म्हणजे मला सांगायचं हे उद्देश आहे की मित्रांचा गुणधर्म ओळखून जर आपण एकमेकाला चांगलं बोललो, चांगलं सांगितलं, तर प्रत्येकाचा लाईफ हा परिवर्तन होत असतो. हाच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. मग आणि परीक्षा पास झाल्यानंतर तो येऊन मला सत्कार करतो म्हणजे त्याचं मन किती मोठं आहे. हे बघा, लाईफ हा अप अँड डाऊन्स असत असतो. म्हणून आपण पुढं जात राहायचं. सुर्वे सर MPSC मार्फत पास झालेला हा मित्र, त्यांना अभिनंदन. आमचे जितू गुरव सर सध्या सिद्धेश्वर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम करतो, अतिशय नम्र माणूस, त्यांनाही मी अभिनंदन करतो. आणि आमचं श्रीशैलाला तर मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं पुढील आयुष्य अजून भरभराटीने आणि अजून उत्साहाने, म्हणजे चांगलं मित्र लाईफमध्ये येणं हा खूप भाग्याची गोष्ट आहे असं तर मी म्हणतो. आणि काल येऊन तो मला हे रात्री असा मेसेज पाठवला की I felt truly proud to facilitate my dear friend, my classmate, roommate, Dr. Dhanaya Kautke sir, a world record holder in SET and NET, on being awarded PhD. His journey from our student days to achieve this great academic milestone is deeply inspiring. हा माझा श्रीशैल सर, हा सुर्वे सर MPSC मार्फत पास झालेला, आमचे जितू गुरव सर,
असं त्रिमूर्ती, आम्ही एकाच रूम मध्ये राहणारे आमचे असे मित्र, चांगलं मित्र भेटायला सुद्धा खूप भाग्य लागतं. अशा मित्रांना इथूनच मानाचं वंदन करून आपण सर्वजण, मला हे का सांगतो तर तुमच्यामध्ये सुद्धा तो क्वालिटी आहे, फक्त ओळखा आणि ते बाहेर काढा आणि पुढे जा. 12 वर्ष जर मला लागला आणि तोच काम त्याने 3 वर्षात जर पूर्ण करत असेल तर तो किती डेडिकेटेड माणूस आहे, किती हंबल आहे, किती इंटेलिजंट आहे, किती कमिटमेंट देणारा माणूस आहे, किती हार्ड वर्कर आहे, किती पंक्च्युअल आहे, किती स्टेट फॉरवर्ड आहे, किती गोल ओरिएंटेड आहे, किती टास्क कंप्लीटर आहे, हे तुम्ही ओळखा. प्लीज ब्रिंग आउट द पॉवर फ्रॉम युअर बॉडी. तुमच्यामध्ये असलेला तो पॉवर एकदा बाहेर काढा आणि पुढे जा. PhD ला ऍडमिशन घ्याच, सेटनेटकडे लक्ष द्याच. एकदा रिझल्ट लागलं की तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो. हा विदाऊट PhD असलेला आपलं श्रीशैल आज PhD झाल्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये काय त्यांचं क्रेज आहे. ऑलरेडी ही इज ब्रिलियंट आहे म्हणून त्यांना डायरेक्ट MA झालं की कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना निवड करण्यात आलं. मग अशा रूम मध्ये अशा व्यक्तीच्या सोबत जेव्हा आम्ही राहिलो, अशा लोकांचं एक न कळत का होईना प्रभाव आपल्यावर पडतच असतोच. आणि काल तो येऊन म्हणाला, तू माझ्यापेक्षा ढ असला तरी तुझा अचिव्हमेंट मी भावरावून गेलेला धनाया, खरंच तुझं काम खूप चांगलं आहे, तू करत राहा. अशा मित्रांचा काल शुभेच्छा मला मिळेल. त्यामुळं त्यांचा छोटासा, त्यांनी म्हणलं की पुढच्या वेळेस सेट होऊनच घरी येतो त्यावेळी मी व्हिडिओ करतो, आता फक्त मी PhD कडे लक्ष दिलं होतं. हा शब्द माझ्या मित्राने दिलेला आहे. मित्रा, तू खूप हुशार आहात, तुझं लाईफ अजून चांगलं होणार आहे, चांगलं होत जाऊ, सगळ्यांचं चांगलंच हो जाऊ, तुम्ही पण करत राहा. थँक्यू, नमस्कार.